सांगली मिरज कुपवाड महापालिकेत स्वीकृत नगरसेवक जनसुराज्यच्या समित कदम यांचा मास्टर स्ट्रोक डॉक्टर पंकज म्हेत्रे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत आज स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक उत्साहात पार पडली। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार निवडून आले, तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून डॉक्टर पंकज म्हेत्रे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राजकीय डावपेच रचत एक जागा आपल्या पक्षाच्या पारड्यात पाडून घेतल्याचे त्यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाला एक जागा मिळाल्याबद्दल समित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच संबंधित आमदारांचे आभार मानले। विशेष म्हणजे डॉक्टर पंकज म्हेत्रे यांचा मागील निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभव झाला होता, मात्र त्यांनी सातत्याने काम करत पक्षनिष्ठा जपली आणि अखेर त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळाली। डॉक्टर म्हेत्रे यांच्या निवडीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। त्यांच्या या निवडीमुळे जनसुराज्य शक्ती पक्षाला महापालिकेत बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे। आज या ठिकाणी सांगली कुपवाड महापालिकेमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष, पक्षातले माझे सहकारी डॉक्टर पंकज म्हेत्रे, डॉक्टर पंकज महादेव म्हेत्रे यांची स्वीकृत नगरसेवकपदी आज निवड झाली। मी मनापासून आभारी आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, जिल्ह्यातले पक्षाचे असणारे सर्वच आमदार, जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे पक्षाध्यक्ष आमचे नेते डॉक्टर आमदार विनय कोरे सावकार साहेब, या सर्वच मंडळींचे मी मनापासून आभार मानतो। आणि भारतीय जनता पार्टीकडनं शिकावं, घटक पक्षाला कसा न्याय दिला जातो आणि नक्कीच एक चांगला पद्धतीचा न्याय त्या जनसुराज्य शक्ती पक्षाला भारतीय जनता पार्टीने एक मोठा बहुमान आज आम्हाला त्या ठिकाणी बहुमान दिला आणि कॉप्ट नगरसेवक पदाची संधी आमच्या शहरात जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे यांना मिळाली। त्याबद्दल पक्षाच्या वतीनं, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी सर्वच नेते मंडळींचं मनापासून आभार मानतो। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, राज्याचे महसूल मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो। आणि या ठिकाणी पक्षाला जी चांगली संधी मिळाली त्याबद्दल त्यामध्ये ह्या संधीचं सोनं करतील डॉक्टर पंकज म्हेत्रे आणि त्यांचे सर्व सहकारी, यामध्ये मला आता ते मात्र शंका नाही। आणि निश्चितरित्या आज या सर्वच मंडळींची जबाबदारी वाढली की पुढच्या काळामध्ये येणाऱ्या ज्या भविष्यातल्या निवडणुकी असतील त्यामध्ये पक्षाच्या जास्तीत जास्त सीट्स कशा निवडून आणता येतील यासाठी या सगळ्यांनी पक्षकार्य आणि महायुतीचा झेंडा कसा पुन्हा एकदा ताकदीनं वर घेतला जाईल यासाठी प्रयत्न करावा, असं मी या ठिकाणी या निमित्तानं आवाहन करतो।